पुन्हा एकदा आपलं सर्वांचं फ्रेंडशिप कप 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत. आजच्या दिवसातला अत्यंत महत्त्वाचा सामना मॅच नंबर 4 तर एकूण 19वा सामना सुरू होतोय स्पर्धेतला. समर्थ चॅलेंजर्स विरुद्ध गरुड स्ट्रायकर्स. पहिला चेंडू ड्राइव्ह केला, इथे चेंडूला वाईडिश मिडऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावणार आहे. तन्मय फलंदाजी करतोय, सागर त्याच्या सोबतीला आलेला आहे आणि आपण बघतोय मॅच. समर्थ फलंदाजीला समर्थ. यस यस यस, फलंदाजाच्या उजव्या बगलेतून चेंडू खेळलेला आहे आणि सरळ बॅटनं सीमारेषा दाखवली. पहिला चौकार या डावात. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची, चला आता मैदान गाजवू, असो हार वा असुरेची. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मजेत आता आपण सारे. थँक्यू डीजे. मॅचला पुन्हा एकदा चौकार खेळल्यानंतर तन्मय सागर आता स्ट्राईक एंड वरती. एक धाव घेतोय सागर, स्ट्राईक रोटेट करेल. तर कमलेश कामठे कळवतायत नाद ब्रह्म सर्व वादकांकडून नाद ब्रह्म ड्रमर्स साठी खूप खूप शुभेच्छा आहेत. मला वाटते नाद ब्रह्म ड्रमर्सला पराभूत करत नाद ब्रह्म सर्व वादक संघ दोन्ही मॅच मध्ये विजय संपादन करत पुढे जातोय आणि पुढे येत असताना नाद ब्रह्म ड्रमर्सनं देखील त्यांच्या मागून यावं पुढे, अशी अपेक्षा त्यांचे चाहते व्यक्त करतायत. तर इथे कट केला चेंडूला, बॅकफूट पॉइंट वरून फेक येणार आहे. एक धाव इथे प्राप्त होईल आणि धाव फलकावरती 7 वरती पोहोचताय समर्थ चॅलेंजर्स. समर्थ चॅलेंजर्स या अगोदरचा सामना त्यांचा आपण पाहिला होता, त्याने तो जिंकलेला आहे आणि 2 गुणांसह 5.250 नेट रन रेटसह ते आघाडीवरती आहे या गटामध्ये. नाद ब्रह्म सर्व वादकनं देखील दोन्ही मॅच जिंकलेले आहेत आणि त्याचबरोबर गरुड स्ट्रायकर्स या कडक कडक शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू उचललाय. 6 धावांची मोहर इथे उमटेल. पुढील पालन ग्रुप दमदार षटकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची, चला आता मैदान गाजवू, असो हार वा असुरेची. पाहायला मिळतो या बॉलचा. टप्पा पडल्यानंतर बॉल राईज झाला आणि जसा पडला पिकअप शॉट होता, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळला गेला. मात्र हा उत्तुंग षटकार या ठिकाणी वसूल केलाय. धावसंख्या 13 वर पोहोचली. सागर अतिशय चांगला फटका, 1 चौकार आणि 1 षटकार या ओव्हरमध्ये आलाय. 13 धावा धाव फलकावर आहेत. दोन्ही विजेते संघ एकमेकांच्या समोर आहेत. पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघाने विजय मिळवलेत. यस, काल देखील आपण पाहिलं होतं गोलंदाज अविनाशला जसप्रीत बुमराची स्टाईल तो करतोय, त्याचीच स्टान्स, त्याचा स्टान्स तो कॉपी करतोय. मात्र स्टान्स कॉपी करणं सोपं आहे, तेवढी मेहनत घेणं गरजेचं आहे. 14 धावा इथे धावफलकावरती पूर्ण होत आहेत. वेगवान गोलंदाजांना सातत्यानं जखमण नाही सामोरं जावं लागतं आणि आपण पाहिलेलं आहे मागचा एक बराचसा मोठा काळ जसप्रीत बुमराला बऱ्याचशा वेळा संघाच्या बाहेर, आताही तो जखमांमुळे संघाच्या बाहेर आहे. पण ज्यावेळेस तो टीम मध्ये असतो ना, त्यावेळेस तो जगातला सर्वोत्तम गोलंदाज असतो. कुठलीही खेळपट्टी असू द्या, त्याला इंग्लंडमध्ये गोलंदाजी करायला टाका, गोलंदाजी करायला सांगा, ऑस्ट्रेलियामध्ये सांगा, दक्षिण आफ्रिकेत सांगा, कुठल्याही ग्राउंडवरती सांगा, तो तिथे जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांना जेरीस आणतो. आणि मला वाटते पहिल्यांदाच असा गोलंदाज जो भारतीय संघाला मिळालेला आहे की एकेकाळी वेस्ट इंडिजचे गोलंदाज म्हणजे अगदी कर्दन काळ होते, कॅरेबियन कृष्णवर्णीय जल्लाद होते असं त्यांना म्हटलं जायचं. रॉबर्ट्स, क्लास, होल्डिंग, मायकल
इथे चांगला फटका आहे, 4 धावा इथे मिळतील. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू होत आहे. पहिल्या चेंडूला चैतन्यला दाखवली सीमारेषा, 18 समर्थ चॅलेंजर्स. ॲक्शन रिप्ले पाहूया. लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला, थोडासा पुढे गेला आणि स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेला यशस्वी झालाय. अलॉंग दी कार्पेट बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचलाय आणि अजून एक देखना चौकार यावेळेला वसूल केलाय. चैतन्याचं स्वागत केले. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग सुरू झाली. नवीन पुढचा चेंडू आपण पाहतो, फुल टॉस घेतलेला आहे, थोडासा पुढे आला आणि मग फ्लिक केला चेंडूला जमिनीच्या समांतर मिड विकेटच्या दिशेनं. तर आपण चर्चा करत होतो, आपण ब्रेट लीला बघितलं वेगवान गोलंदाजी करताना, आपण वसीम अक्रमला बघितलं, इम्रान खानला बघितलं, त्यानंतर शोएब अख्तरला बघितलं किंवा चामिंडा वास बघितलं. हे सगळे खतरनाक होते, खतरनाक बॉलर्स होते. पण जसप्रीत बुमराकडे बघितल्यानंतर असं वाटत नाही की तो फार खतरनाक आहे, एकदम साधा आणि सरळ माणूस वाटतो. पण ज्यावेळेस त्याचा चेंडू पडतो ना, ओहो हो, सूर मारून झेल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र हाताला थोडीशी हुलकावणी देत चेंडू थर्ड मॅन कडे पोहोचतोय. धावा मिळणार नाही तिथे. दुसरं षटक सुरू आहे. समर्थ चॅलेंजर्स पोहोचतायत 19 वर. रप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू होता, सूर जरूर तिथे मारला, मात्र चेंडूच्या खाली पोहोचू शकला नव्हता यष्टीरक्षक. वेगवान गोलंदाजांसाठी या मोठं करिअर नसतं. कुठलाही गोलंदाज आपण पाहत, झहीर खान, मुनाफ पटेल किंवा असे कुठलेही गोलंदाज आले, मला वाटतं बराच काळ जवागल श्रीनाथ आणि व्यंकटेश प्रसाद यांनी खूप काळ भारतीय संघाची सेवा केली. पण क्वचित आता अलीकडं एवढं क्रिकेट वेगवान झालेलं आहे की वेगवान गोलंदाजांना मोठं करिअर मिळत नाही, जखमा त्यांची पाठ सोडत नाही. त्यामुळं अधिक चांगला फिटनेस या गोलंदाजांनी ठेवणं जास्त गरजेचं आहे. जसप्रीत बुमराच्या कडून मी एकदा त्यांचा यॉर्कर विषयी एक स्टोरी ऐकली होती. दरम्यान आपण बघतोय चेंडू खेळला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत, 4 रन. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. थँक्यू डीजे. ॲक्शन रिप्ले पाहूया. पायावर टाकलेला बॉल होता, लेग स्टंपवरचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय आणि बॉटम हँडचा वापर करत असताना फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न शर्तीचे होते, मात्र बॉल हातातून निसटला आणि बरोबरच चौकार येतोय. पॉवर प्ले मध्ये टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सर पुन्हा एकदा डाव्या यष्टीवरचा चेंडू फ्लिक केला इथे आणि 1 धाव मिळणार आहे. दुसरं षटकाची सांगता याबरोबर होणारे 12 धावा चैतन्याच्या षटकातून आलेल्या आहेत. एकूण 26 धावा समर्थ चॅलेंजर्स. दोन्ही विजेते संघ आहेत. दोन्ही संघांनी आपलं विजयी अभियान सुरू केलेलं आहे आणि कोणता संघ कायम ठेवतो या सामन्यामधून स्पष्ट होईल. तर 26 धावा आहेत. आपण चर्चा करत होतो जसप्रीत बुमराची. तो यॉर्कर कसा टाकायला लागला, तर त्याचे वडील लहानपणीच, म्हणजे जसप्रीत लहान असताना त्याचे वडील एक्सपायर झाले होते. आई त्याचा सांभाळ करीत होती. आईला असं वाटायचं की यांनी शिकावं, आणि हा गडी तर क्रिकेट खेळायला प्रचंड वेडा, त्यामुळं अभ्यासाकडे त्याचं सतत दुर्लक्षच असायचं. आणि आईचं स्वप्न होतं की त्याने चांगला अभ्यास करावा, पुढे कॅनडाला जावं, तिथे चांगली नोकरी मिळवावी आणि कुटुंबाची गुजराण करावी. एवढी साधी अपेक्षा जी कुठल्याही पंजाबी गृहिणीची अपेक्षा असते. आणि तो मात्र क्रिकेटचा प्रचंड वेडा. तो म्हणायचा की मी घरी प्रॅक्टिस करायचो, घरी भिंतीवरती चेंडू टाकायचो, चेंडू भिंतीवरून परत माझ्याकडे यायचा, मी परत मार्कवरती जायचो, परत टाकायचो, चेंडू यायचा, मी परत जायचो मार्कवरती, परत टाकायचो. पण काय व्हायचं, मग दुपारी आई झोपलेली असताना आईची झोपमोड व्हायची आणि मग आई ओरडायची, प्रचंड ओरडायची. आणि मग त्यानं डोकं लावलं की आईचा ओरडा खायचा नाही आणि बॉलिंग तर टाकायची. मग टप्पा कुठे टाकायचा बॉलचा, तो पिचवर नाही टाकायचा किंवा तिथे जमिनीवर टाकायचा नाही, तो जिथं भिंत आणि जमिनीचा जो कोपरा तयार झालेला आहे ना, त्या कोपऱ्यात बॉल टाकायचा, म्हणजे आवाज येणार नाही. आणि तो तिथे त्या कोपऱ्यात खाली बॉल टाकायला लागला, कन्सिस्टन्सी टाकायला लागला. भारताला बघा एक जगप्रसिद्ध यॉर्कर किंग मिळाला आहे. कुठून कसा खेळाडू तयार होतो हे जसप्रीत बुमराह एक उदाहरण आपल्या समोर आहे. आजही तो कन्सिस्टन्सी यॉर्कर टाकतो. त्यांनी उडवलेल्या दांड्या ह्या फलंदाला झालाच नाही तर पाहणाऱ्याला सुद्धा चकित करून टाकतात. श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ तुम्ही असं सहज होणार नाही, त्यासाठी मेहनत लागते आणि खूप मेहनत करावी लागते. 26 धावा धावफलकावरती आहेत. यास लॉफ केला चेंडू लॉंग ऑनला, ऑन ड्राईव्ह आपण म्हणतो अशा फटक्यांना. 1 धाव येणार आहे तिथून आणि धावफलक 27 वरती पोहोचेल. तिसऱ्या षटकामध्ये समर्थ चॅलेंजर्स
सलामीची जोडी सागर आणि तन्मय दोघेही चांगले खेळत आहेत. 7 चेंडूमध्ये 10 धावा तन्मयच्या आहेत तर 6 चेंडूमध्ये 17 सागरच्या. विशाल बदल केलाय गोलंदाजीमध्ये. तिसऱ्या षटकामध्ये तिसरा गोलंदाज वापरलेला आहे. 2 षटकं 2 गोलंदाज टाकू शकतात आणि त्यामुळे कुठलाही संघ नायक लगेचच पहिलं षटक टाकल्यानंतर त्याच्याकडून तिसरं षटक टाकून घेत नाहीत, कारण शेवटच्या षटकांमध्ये देखील त्यांना आघाडीचे गोलंदाज हवे असतात. म्हणून स्पेल कुठल्याही गोलंदाजाचा कंप्लीट करत नाही कोणताही संघ नायक. राखून ठेवली जातात षटकं महत्वाच्या षटकांसाठी. यस 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 पंच केला चेंडूला कव्हरच्या डोक्यावरून. काय शॉट आहे, व्हॉट अ टायमिंग, वाह आश्चर्यकारक फटका आहे. कव्हर्स मधून 6 धावा. पुणे पालन ग्रुप षटका. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा राईज झाला, उसळी होती आणि विथ द बाउन्स उचलला आणि बरोबर फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा षटकार आलाय. यामध्ये क्लास होता ज्या पद्धतीने त्याने बॅकलिपला वरती आणलं. हाय बॅकलिप खेळा बरोबर षटकार आलाय. 34 धावा. विकेट आलेली नाहीये. पुन्हा एकदा लेंथ बॉल स्क्वेअर ड्राईव्ह. जमिनीच्या कुशीत पाठवला चेंडू आणि चेंडूलाही कुशीतचा लळा इतका लागला की तोही मैदानाच्या कुशीतून बाहेर आला नाही. थेट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का. आपण पाहतोय या फटक्याचा क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी आणि बरोबर 4 धावांची हमी मिळते. स्क्वेअर ड्राईव्ह ज्या पद्धतीने बॅकलिप आणि त्याचबरोबर बॉडी बॅलन्स दोन्ही गोष्टी मॅनेज केल्या. बॉडी वेट मागच्या पायावर ट्रान्सफर केला आणि हा फटका सजवला. सुरेख फटका होता. चांगले टायमिंग जुळवलं. 38 धावा धाव फलकावर. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतंय. चेंडूच्या मेरिट वरती खेळायचा प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज, विशेषतः तन्मय. या अगोदर त्यानं जो लॉफ्ट केला होता कव्हरच्या डोक्यावरून काय सुंदर फटका होता. त्यानंतरचा स्क्वेअर ड्राईव्ह अगदीच सुंदर आणि त्यानंतर पुन्हा शांत डोक्यानं चेंडू त्यानं ऑन साइडला मिड विकेटकडे पाठवला, मिड ऑन कडे पाठवला. 39 वरती पोहोचतायत. या सरळ बॅटनं स्ट्रेट ड्राईव्ह. 4 धावा तिथे मिळणार आहेत. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन. आला मौका मारा चौका विचार पक्का. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतो. या बॉलचा विशालचा हा बॉल पुढे होता आणि सरळ बॅटचा वापर करत असताना डाऊन दी ग्राउंड खूप चांगला फटका सजवला. या षटकामध्ये नरेसर टार्गेट केलं गेलं. 1 षटकार 2 चौकार आणि ज्या धावा गरजेच्या होत्या मागच्या षटकामध्ये थोड्याशा आपण पाहिलं तर रोखण्याचा प्रयत्न केला होता, तरी देखील तिथे 26 होत्या. मात्र हे षटक भरपूर महागडे ठरवत असताना 17 धावा वसूल केल्यात आणि धावफलक पोहोचले आता 43ला. परंतु दुसऱ्या बाजूला सर विकेट विकेट हा भाग खूप महत्वाचा असणार आहे. ती विकेट आलेली नाहीये. गोलंदाजांना त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील, जेणेकरून एखादी विकेट मिळाली तर मात्र इथे कमबॅक होईल आणि धावसंख्येचा वेग रोखला जाईल. दोन्ही सलामीवीर अत्यंत आश्वस्तपणे फलंदाजी करतायत. तन्मय 21 वरती 10 चेंडूचा सामना त्याने केलाय. सागर 22 वरती 8 चेंडूचा सामना त्याने केलेला आहे. दोन्ही खुंकार आहे. मात्र आपण बघितलं ना त्यानं क्रूरतेची सीमा गाठलेली दोन्ही फलंदाजांनी. एवढी ताकदवान फलंदाजी केलेली आहे आणि क्रौर्याला शौर्याची किनार असते आणि हे शौर्य असं आहे की पाहणाऱ्याला सुद्धा आनंद देणार आहे. हे क्रौर्य असं आहे की पाहणाऱ्याला सुद्धा आनंद देणार आहे आणि अशा काही गोष्टी हव्याशा वाटतात. ती या दोघांची फलंदाजी आहे. वाईट चेंडू येतो इथे. 44 वरती पोहोचतोय. स्कोअर समर्थ चॅलेंजर्स समर्थपणे फलंदाजी करणारे 2 समर्थचे वीर आहेत सलामीचे तन्मय आणि सागर. अर्धशतकी भागीदारीच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. डावेष्टीच्या बाहेर खूपच भरकटतोय. लेग स्पिनर आहे मात्र टप्पा जो आहे तो खूप लांब पडतोय आणि त्यामुळेच 2 वाईड आलेले त्या षटकामध्ये. अजून षटक सुरू झालेलं नाहीये. मुकुंदचं सुरू झालंय षटक. 2 चेंडू त्याने वाईड टाकलेत परंतु एकही फेअर डिलिव्हरी अजून या षटकामध्ये नाही, तर 6 चेंडू त्याला अजून टाकावे लागणार आहेत. धावफलकावर 45. परत एकदा वाईड आहे. नाही असे चेंडू टाकायचा शेन ऑन. पाठीमागून दांडी उडवायचा. अनेक वेळा आपण पाहायचं की त्याला कारण एक असायचं की जो बूट मार्क्स आहे फलंदाजाचे बूट मार्क्स आहे त्या मार्क्स वरती बॉल टाकून त्याने पहिल्यांदा वळवायला सुरुवात केली आणि इतका फायदा त्याला मिळाला की त्या चेंडूवरती त्याने हुकूमत प्रस्ताव माईट गेटिंगचा उडवलेला त्रिफळा बॉल ऑफ द सेंचुरी आहे.
मात्र इथे डाव्या हाताचा गोलंदाज लेग स्पिन तर त्याची खासियत नॅचरली आहे. टर्न तेवढा मिळत नाही आणि त्यामुळेच ते वाईड होत आहेत. 3 चेंडू लागोपाठ वाईड आलेत. यस 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 इथे थोडासा आतमध्ये आणला चेंडूला आणि बॅक टू बॉलर. ज्या गोष्टीची आम्ही चर्चा करत होतो की विकेट पाहिजे आणि ती विकेट दिलेली आहे मुकुंदनं. 46 वरती पहिला फलंदाज बाद. थँक्यू डीजी. पहिला धक्का इथे बसतोय तन्मयच्या रूपाने. 10 बॉलमध्ये 21 त्याने काढल्या. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया कशा पद्धतीने मुकुंदचा हा चेंडू होता. डब्बा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू मात्र प्रॉमिसिंग नव्हता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि बरोबरच स्कॉट अँड बोल्टच्या रूपाने मुकुंदने पहिली सफलता मिळवून दिली. मागचे चेंडू आपण पाहिले तर ते इथे चुकीचे होते, वाईट बॉल होते. ज्या पद्धतीने टाकले दिशाहीन चेंडू टाकले गेले आणि मात्र त्यानंतरचा चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकला जिथे विकेट मिळाली. 46 धावा आहेत. एक गडी बाद. दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप चालू होती मात्र अखेर ही पार्टनरशिप ब्रेक करण्यामध्ये मुकुंदला इथे यश आलंय आणि त्याचबरोबर संघाला देखील आता कुठेतरी थोडासा समाधानकारक प्रवास इथे सुरू झाला असं म्हणायला हरकत नाहीये विकेट मिळाल्यामुळे. निश्चित गोपी सर हा सेटअप असू शकतो. कुठल्याही प्रकारे आपण बघितलेलं आहे की ज्यावेळेस फलंदाज एकदम फॉर्म मध्ये आहे, सुसाट फॉर्म मध्ये आहे आणि त्यांना रोखायचं असेल तर चेंडू थोडेसे लांब टाकायचे, वाईट टाकायचे, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन खराब करायचं. आणि एक चेंडू आपण पाहिलं की चेंडू डावेस्टच्या बाहेर भरपूर टाकले जात होते. एक चेंडू त्यानं टाकला मात्र तो सरळ आला, जास्त टर्न मिळाला नाही आणि तोच फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाजाकडे कॅच गेला. सुंदर असा सेटअप इथे आपल्याला बघायला मिळाला. अर्थात हा सेटअप होता की मुकुंदची गोलंदाजी फसलेली होती. प्रत्यक्षात मुकुंदलाच विचारावं लागेल आपल्याला त्या संदर्भात. पण विकेट मात्र मिळालेली आहे. एक धाव या ठिकाणी प्राप्त होणार आहे. माझ्या शेजारी पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संचालक जयंत भोसले सर बसलेले आहेत. बाळा भोसले या नावानं ते संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये परिचित आहेत आणि अलीकडे लेदर बॉल क्रिकेटसाठी भरपूर योगदान त्यांचं आपल्याला बघायला मिळतंय. भरपूर क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे आणि आज स्क्रुनिटी टीम मध्ये या ठिकाणी ते उपस्थित आहेत. उंच फटका, टोले जंग फटका इथे उचललाय चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. पुणित बालन ग्रुप षटकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हारवा थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले पाहूया या बॉलचा. कॅरम बॉल टाकण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑप्शनचा बॉल होता. फलंदाज मात्र सफल झाला आणि बरोबरच त्यानंतर हुक केला बॉलला. उसळी देखील बॉलवर चांगली होती आणि सागरच्या बॅटमधून हा षटकार आलाय. खरं तर इथे एक विकेट आली होती असं वाटलं होतं. धावसंख्येला लगाम लावेल मुकुंद मात्र त्यानंतर सागरने त्याची हुकूमत सिद्ध करत असताना इथे षटकार ठोकलाय. 9 बॉलमध्ये 28 वर सागर पोहोचलाय. धावसंख्या आहे 53 धावा. एक गडी बाद. अजूनही 2 चेंडू इथे टाकायचेत. सुरुवात चांगली राहिली. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 26 वसूल केल्या गेल्या. तिसऱ्या षटकामध्ये 17 आल्या आणि आता चौथ्या षटकात 3 वाईट बॉल टाकले होते. त्यानंतर विकेट मिळाली मात्र पुन्हा हा धावांचा धडाका असा कायम राहतोय की काय हे चित्र इथे निर्माण झालेलं आहे. सागर 9 बॉलमध्ये 28, राहुल 2 बॉलमध्ये 1 वर खेळतोय. सागरसाठी हा पुढचा चेंडू आहे. यावेळेला देखील फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. लॉंग लेगच्या वरतून पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक उत्तुंग षटकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हारवा. भरपूर मागे गेला. मागे जात असताना बॉडीला रोल केलं आणि त्यानंतर नजर ठेवली. सर्वात महत्वाचं होतं ते म्हणजे या चेंडूवर नजर ठेवली आणि बॅक टू बॅक 2 षटकार इथे वसूल केलेत. एक विकेट आली परंतु त्याचा कोणताही दबाव इथे आमच्यावर नाहीये हे इथे सागरने सांगितलंय. 10 बॉलमध्ये 34 वर तो पोहोचलाय आणि बरोबरने जर आपण पाहिलं तर धाव फलक समर्थ चॅलेंजर्स इथे पोहोचलेला आहे 59 वर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकाचा. सागर 34 वर पुढचा चेंडूचा सामना करेल. पुन्हा एक वेळेला अजून एक वेळेला तिसरा लगातारचा तिसरा लगातो 6 हा देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे उत्तुंग षटकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा
गाजवू असो हारवा असू दे थँक्यू डीजे. जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये आपण बहरताना फुलताना बघतोय. पहिली विकेट पडल्यानंतर थोडासा असं वाटलं होतं की संतपणा येईल, मात्र जशी स्ट्राईक मिळाली सागरला, सागरनं लागोपाठ 3 षटकार खेचत 4 षटकामध्ये समर्थला 65 वरती आणून ठेवलेला आहे. तर बघा ड्रिंक्स ब्रेक होत आहेत आणि आपल्या समवेत जोडले जात आहेत जयंत भोसले सर, संचालक PDCA. आपण स्क्रीनवरती बघतोय ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा माणिकचंद ऑक्सिरिच. माणिकचंद ऑक्सिरिच ही शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारी 2022 पासून ग्राहकांच्या सेवेत आहे. 300% जास्त ऑक्सिजन असलेले पाणी विविध प्रक्रिया करून रिव्हॉल्युशनरी ऑक्सिजनेशन प्रोसेसने बनवले जाते. पाण्यामध्ये भरपूर न्यूट्रिएंट्स आहेत जे मानवी शरीराला अत्यंत उपयुक्त आहेत. आणि माणिकचंद ऑक्सिरिच फक्त मानवाच्या आरोग्याचीच नाही तर पृथ्वीच्या इको हेल्थची देखील काळजी घेते. त्यासाठी वापरली जाणारी प्लास्टिकची बाटली ही 100% पुनर्वापरासाठी उपयोगात आणता येते. पूर्वीच्या निळ्या रंगाचे डिझाईन बदलून आता लाल पांढऱ्या रंगात अधिक आकर्षकपणे माणिकचंद ऑक्सिरिच ग्राहकांच्या सेवेत दाखल झालेले आहे. आणि हे अतिशय स्वच्छ शुद्ध पाणी विथ 300% जास्त ऑक्सिजन असलेलं खेळाडूंसाठी देखील प्रचंड उपयुक्त आहे. जाऊ मैदानामध्ये मॅचला सुरू होणार आहे. जयंत भोसले सर आपल्या समवेत आहे. जयंत सर, आपण भरपूर क्रिकेटचं संक्रमण बघितलेलं आहे. टेनिस बॉल क्रिकेट तुम्ही खूप खेळला. सनी पुणे नावाचा संघ आम्ही पुणे जिल्ह्यात नाही बाहेरच्या जिल्ह्यामध्ये देखील दरारा असलेला संघ बघितला होता. त्यानंतर लेदर क्रिकेटच्या माध्यमातून देखील आपण असंख्य खेळाडू बघितले. तर तुम्ही ज्यावेळेस टेनिस बॉल क्रिकेट खेळत होतात आणि आता लेदर बॉल क्रिकेटकडे देखील तुम्ही निश्चित चांगल्या खेळाडूंना घडवत आहात. आपण निश्चित याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की टेनिस बॉल क्रिकेट तुमचं कसं होतं आणि आत्ताचं तुमचं कार्य काय आहे. आता टेनिस बॉल क्रिकेट आता सध्या टेनिस बॉल क्रिकेटला खूपच क्रेज आलेली आहे आणि पूर्वीचे मैदान आणि आत्ताच्या मैदानात खूपच फरक आहे. आत्ता पूर्वी इतके सुंदर मैदान खेळाडूंना खेळायला मिळत नव्हते, कारण त्यावेळी क्रिकेटमध्येच नाही तर बाकी क्षेत्रात सुद्धा काही पैसा नव्हता. पण आता संपूर्ण भारतात खुल्या अर्थव्यवस्थेमुळं पैसे खूप आले आणि क्रिकेटलाही त्या ओघाने पैसे वाढत गेले. त्यामुळं खेळाडूंना चांगले सुविधा मिळायला लागल्या. पूर्वी 1 किंवा 2 बॅटमध्येच अख्खा संघ खेळायचा. ती एकच बॅट असायची किंवा जास्तीत जास्त 2 बॅटमध्ये, त्यामुळं त्यात अख्खा संघ खेळायचा. हल्ली एकेका खेळाडूकडेच 5-5, 6-6 बॅटे असतात. काही खेळाडूंकडे तर 10-10 12-12 बॅटे वैयक्तिक बॅटे असतात. हा खूप फरक आला आहे. शिवाय पूर्वी खेळाडू स्लीपरवर किंवा अनवाणी खेळायचे. हल्ली प्रत्येक खेळाडूच्या पायात तुम्हाला बूट दिसेल. विदाऊट बूटचा खेळणारा खेळाडू शक्यतो दिसणारच नाही तुम्हाला. ग्रामीण भागात सुद्धा खेळाडूंच्या पायात बूट आलेले आहेत. पूर्वी खेळाडू खेळताना अनवाणी किंवा स्लीपरवरच खेळायचे. असा बदल घडत गेला क्रिकेटमध्ये. खेळाडूंना सुखसुविधा मिळत गेल्या, त्यामुळं खेळाडूंकडं खेळसुद्धा सुधारायची संधी मिळाली. कोचेस भरपूर वाढले. पूर्वी कॉमेंट्री हा प्रकार नव्हता, कॉमेंट्री वाढली खेळात. कॉमेंट्री शक्यतो नसायचीच कुठं, कारण तेवढं आर्थिक बजेटच नसायचं. आता आर्थिक बजेट वाढल्यामुळं यूट्यूब लाईव्ह कॉमेंट्री या अनेक गोष्टी खेळात आल्या. पैसे आले मिळाल्या खेळात. म्हणजे जसं लेदर क्रिकेटमध्ये खेळाडू करिअर करू शकतात, तसं टेनिस क्रिकेटमध्येही चांगला तुम्ही प्रयत्न केला, मेहनत घेतली तर चांगले पैसे मिळून तुम्ही त्याच्यातही करिअर खेळू शकता. पूर्वी क्रिकेट म्हणजे टेनिस क्रिकेट तर जास्तीत जास्त 30 वयाचा 30पर्यंत क्रिकेट खेळलं जायचं. हल्ली 50च्या पुढचे खेळाडूसुद्धा खूप क्रिकेट खेळत आहेत. म्हणजे तसं फिटनेसचं पण प्रमाण वाढत गेलं, खेळाचं वय पण वाढत गेलं. हल्ली टेनिस किंवा लेदरमध्ये सुद्धा 60+ पण टुर्नामेंट व्हायला लागल्या. 60+ पण स्पर्धेत खेळाडूंना पैसे मिळायला लागले. म्हणजे 40+, 50+ आणि आता 60+ हे चालू झाले आहे. स्पॉन्सरवर भरपूर मिळायला लागलेत. खेळाडूसाठी प्रसिद्धी मिळते खेळाडूंना आणि सोशल मीडियामुळं खेळाडू प्रसिद्ध होतो, त्यामुळे त्याला संधी मिळते, स्पॉन्सर मिळतात. असा खेळात खूप बदल झाला आहे. म्हणजे क्रिकेट नाही, सगळ्या क्षेत्रातच बदल घडून आलेला आहे. जयंत भोसले सर आपल्या समवेत आहे. चेंडू आकाशामध्ये इथे आणि बघूया कॅच तर ड्रॉप होणार आहे.
समर्थ चॅलेंजर्स हळूहळू पोहोचतायत 69 वरून पुढे 70 वरती. निश्चित जयंत सरांकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. अजून आपण भरपूर क्रिकेट खेळलेलं, एखादा संस्मरणीय अनुभव सांगा की या गावामध्ये गेलो, त्यांचं प्रेम मिळालं असेल किंवा एखादी मॅच खूप अवघड असेल, तुम्ही जिंकले असाल. आता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातच खेळलो आलो, परंतु चांगल्या टुर्नामेंट बघितल्या त्या म्हणजे आपल्या चाकणच्या पुढं जी काही गावं असतील संगमनेरपर्यंत, त्या गावात भरपूर गावात त्या चांगल्या चांगल्या टुर्नामेंट खेळलो. म्हणजे त्या काळात पुण्यात सुद्धा चांगलं ऑर्गनाईज व्हायचं नाही, इतकं चांगलं टुर्नामेंट ऑर्गनाईज व्हायचं. चाकणला म्हणा, नारायणगाव, मनसर आणि मैदानंसुद्धा चांगले असायचे. संगमनेरची टुर्नामेंट चांगली असायची आणि बोटागावची टुर्नामेंट चांगली असायची. म्हणजे त्या काळात पुण्यात सुद्धा ग्राउंड चांगले नसायचे, पण तिकडं गावकरी आणि खेळाडू मैदान चांगलं सुस्थितीत करण्याकरता खूप मेहनत घ्यायचे आणि बक्षीसही खूप असायची. आणि त्या काळात मला आठवते फेअर टुर्नामेंट व्हायच्या तिकडे, म्हणजे की बाबा आपल्या गावातली टीम आहे त्यांना जिंकायला चान्स द्यायचा, असं तिथं बघितलंच नाही शक्यतो मी. एखादा अपवाद असेल पण तिथं फेअर टुर्नामेंट व्हायच्या गावात त्या. आणि संस्मरणीय सामने म्हणजे भरपूर संस्मरणीय सामने खेळलो आम्ही. त्यातला एक सामना म्हणजे कृष्णा सातपुते, आता नावाजलेला खेळाडू, महाराष्ट्रात नाही अख्ख्या भारतात नाही जगात त्याचं टेनिसमध्ये नाव झालेलं आहे. आणि त्यावेळी तो ज्यावेळी पहिल्यांदा पुणे जिल्ह्यात खेळायला आला त्यावेळी तो आमच्या विरुद्धच पहिली मॅच खेळला मनसरला. आणि त्यांनी पहिल्या मॅचलाच, आमचा एवढा चांगला संघ असताना पहिल्या मॅचलाच त्यांनी आमच्या विरुद्ध 50 रन केले. म्हणजे आमच्या विरुद्ध 50 रन म्हणजे आमची टीम खूप चांगली होती. आणि त्यामुळं तो संघ त्या संघाने आम्हाला हरवलं, ज्या संघाकडनं म्हणजे एकट्याच्या जीवावर त्यांनी संघाला जिंकून दिलं. संघ इतका म्हणजे नैसर्गिक खेळाडू, कधी कुठं कोचिंग नाही घेतलेलं काय नाही, आणि इतका चांगला खेळ खेळला त्याने. आणि त्याच्या अंगात त्यावेळी ट्रॅक पॅन्ट टी शर्ट पण नव्हता, पाय स्लीपर शर्ट आणि पॅन्ट घालून आलेला. म्हणजे खेळाडू असं वाटतच नव्हता म्हणजे पोशाखावरून, पण सुंदर खेळ खेळला तो. खूप मला आवडलेला सामना. म्हणजे त्यांनी इतकी सुंदर बॅटिंग केली होती की आम्ही अशा अनेक स्पर्धा जिंकल्या आम्ही स्वतः, पण मला तो सामना खूप लक्षात राहिला. वा, संस्मरणीय आठवण जे आपल्या संघाला हरवणाऱ्या खेळाडूबद्दल चांगली मत व्यक्त केलेलं आहे. आणि आज कृष्णा सातपुते कुठे पोहोचलेला आहे आपल्याला माहिती आहे टेनिस क्रिकेटमधून. चला मॅचकडे आपण येऊया. बाळासरांशी निश्चित चर्चा सुरू राहील. जयंत भोसले सर जे पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संचालक आहेत आणि क्रिकेटसाठी भरपूर योगदान देत आता एक स्वतःचं मैदान त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. आज स्क्रुनिटी डिपार्टमेंटमध्ये आपण त्यांना बघतोय. 76 धावा 6वं षटक सुरू झालेलं आहे आणि समर्थ चॅलेंजर्स सागर आता अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आला, जिथे 44 धावा आहेत आणि 14 चेंडू फक्त त्याने खेळलेले आहेत. खोलवट टप्प्याचा बॉल आहे, समोर खेळ आहे, डाऊन दी ट्रॅक आला आणि त्यानंतर सरळ पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा देखील अजून एक चौकार ऍड होईल. सागर आज थांबायचं नाव घेत नाहीये. त्याच्या स्लॉटमध्ये ज्यावेळेला बॉल टाकले जातात त्यावेळेला अक्षरशः तो तुटून पडतो. ऍक्शन रिप्ले पाहूया. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस अगदी समोर होता आणि त्यानंतर डाऊन दी ग्राउंड हा देखना दणदणीत चौकार आपण पाहतोय. 48 वर पोहोचलाय. ज्या पद्धतीने घेतोय सध्या चर्चा करतोय आपल्या सहकार्यासोबत की इथून पुढे आपल्याला कशा धावा वसूल करायच्यात. मला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडला येणं गरजेचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला एकेरी धाव घेऊन मला साथ द्यायचे. राहुल जे दुसऱ्या बाजूने चांगली साथ देत आहेत. चांगला फटका सागर कडून. ही धुळधान सुरूच आहे. सागरची बॅट आता धावा बोलू लागलेली आहे आणि याच बरोबर अर्धशतक मात्र 16व्या चेंडू मध्ये सागरचं अर्धशतक इथे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आहे. 4 धावा इथे मिळतील आणि आम्ही बघतोय पंचांकडे आता या चेंडूवरती धावा असतील 6. चौकार तिथे त्याला 2 धावा मिळणार होत्या, तिथे धावा 6 मिळालेल्या आहेत आणि धावफलक पोहोचलेला आहे तब्बल 86. सागरचं अर्धशतक 16व्या चेंडू मध्ये आलेलं आहे. 16 बॉल मध्ये 54 धावांचा घनाघात विस्फोट त्याने दाखवलाय आणि संघाने जी सुरुवात केली होती सातत्यपूर्ण सुरुवात राहिली. धावसंख्येचा हा डोंगर असाच अभिरथ पुढे चला हे चित्र पाहायला मिळते. 16 चेंडू 54 धावा, 4 षटकार 4 चौकार त्याने सजवले आपल्या इनिंग मध्ये. अविनाशचं हे षटक आतापर्यंत 27 धावा त्याने खर्च केले. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. राऊंड विकेट, बॅटची कड गॉड बिहाइंडच्या रूपाने मोठी विकेट मिळेल. सेट फलंदाज अर्धशतक नुकतंच पूर्ण केलं होतं, मात्र त्याला बाद करण्यामध्ये ज्युनियर बुमराह म्हणजेच अविनाशला यश आलंय. फलंदाज बाद 86 ला दुसरा धक्का.
फलंदाज इथे बाद होतोय. अर्धशतक ठोकल्यानंतर 17व्या बॉलला 16व्या बॉलला त्याने अर्धशतक पूर्ण केलं आणि 17व्या बॉलला तो आउट होतोय. गोपी सर, बऱ्याच वेळा या गोष्टी घडतात. आपण बघतो की एखादा फलंदाजाचं अर्धशतक पूर्ण झालं, शतक पूर्ण झालं की ती पुढच्या 2-3 बॉलमध्ये आउट होतो. काय काय या पाठीमागची कारणं असू शकतील? एक टेम्पो त्याने सेट केलेला असतो आणि त्यानंतर जो रिदम त्याच्या बॅटमधून स्टार्ट झालेला असतो आणि त्याच रिदममध्ये खेळत असताना गोलंदाजांना कुठेही सेट होऊ न देणं हा एक इरादा असतो आणि धावसंख्येचा वेग वाढवणे यामुळे अधिकची जोखीम घेतली जाते आणि तिथे मात्र फलंदाज बाद होताना आपण पाहिलेले आहेत. निश्चित बऱ्याच वेळा अशा घटना घडतात. आपण बघतो की एखादा फलंदाज स्ट्रगल करत असतो, तो शतकापर्यंत पोहोचतो कारण तो एक माइलस्टोन असतो. पण एकदा का तो तिथे पोहोचला की मग थोडासा रिलॅक्स होतो, रिलॅक्सेशन येतं की आता मी ते अचीव केलेलं आहे आणि त्यामुळे थोडासा माइंडसेट खराब होऊ शकतो. 86 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. यानंतर आम्ही विनंती करतो, यानंतरची मॅच जोगेश्वरी जॅग्वार्स विरुद्ध शिवमुद्रा ब्लास्टर्स. दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या. जोगेश्वरी जॅग्वार्स, शिवमुद्रा ब्लास्टर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, आपण आपली टीम लिस्ट, टीम व्हेरिफिकेशन आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या. 2 षटकानंतर टॉस होणार आहे. यानंतरची मॅच दोन्ही संघांनी टॉस साठी तयार राहा. राहुल आणि प्रवीण जोडी मैदानामध्ये येते. 86 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7वं षटक इथे सुरू होणार आहे. चैतन्य गोलंदाजी मार्क वरती. संघनायक मैदानामध्ये गरुड स्ट्रायकरचा सुंदर फटका. गरुड स्ट्रायकर्सने दगडूशेठ वॉरियर्सला पराभूत केलं होतं. अत्यंत अवघड परिस्थितीतून त्यांनी ती मॅच जिंकली होती. तर आता दुसऱ्या मॅच मध्ये खेळतायत गोपी सर. आपण बघतोय चैतन्यला 87 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. 7व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर हलक्या त्याने बॉलला ड्राईव्ह केलं होतं, एकेरी धाव घेतली. मात्र सेट फलंदाज बाद झाल्यानंतर थोडासा दबाव येऊ शकतो आणि त्यामुळे इथून देखील आता 3ऱ्या विकेटसाठीची उर्वरित चेंडूंवर भागीदारी बनवायची. मात्र यावेळेला एक अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू पुढ्यातून थोडासा वळण घेतोय. प्रवीणला बीट करणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. 1.2 षटकं टाकले, 13 धावा खर्च केले चैतन्य यांनी. विकेट नाहीये त्यांच्या खात्यामध्ये, मात्र अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ही नेहमीच राहते त्यांची. खोलवर टप्प्याचा चेंडू क्रॉस बॅटने ऑन साईडला ड्राईव्ह केला. अलॉंग दी कार्पेटने चेंडू जाईल मिड विकेटला. थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झालाय, घसरला, मात्र त्याचा लाभ घेत असताना लगेच 2 धावा चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या मदतीने पूर्ण केल्या. धावफलक पुढे जातोय आता 89 वर. 100च्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. मात्र येणारे अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत आणि ज्या पद्धतीने एक चांगला टेम्पो सेट केला होता, मगाशी तुम्ही उल्लेख केला की माइलस्टोन, अगदी बरोबर उल्लेख केला होता तुम्ही की ते माइलस्टोन झाल्यानंतर जोखीम घेण्याचा प्रयत्न झाला, मात्र तिथे फलंदाज बाद झाला होता. हवेत केलाय फटका, इथे स्वतः गोलंदाज झेल हातातून निसटलाय. मात्र धावबाची संधी आहे आणि या वेळेला स्ट्रायकर नाही तर नॉन स्ट्रायकर बाद होईल. 3रा धक्का बसणारा राहुलला परतावं लागेल. 89 वर 3रा धक्का. फलंदाज पुन्हा बाद होतोय. खरं तर सुरुवातीला मोठी भागीदारी पहिल्या विकेटसाठी बघायला मिळाली, त्यानंतर सागरनं ताबडतोड अशी फलंदाजी केली आणि स्कोअर चांगला सेट केल्यानंतर अर्धशतक स्वतःच पूर्ण केल्यानंतर तो लगेचच बाद झाला. शेवटच्या षटकांमध्ये आपण बघू शकतो हा चेंडू उंच आकाशामध्ये होता, मात्र क्षेत्ररक्षक इथे चैतन्यकडून या अगोदरचा बॉल होता. कॅच ड्रॉप झाल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजाला बाद करण्यात यश मिळालं. एक फलंदाज इथे जरूर बाद होईल. 90 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये महेशला आपण बघतोय स्ट्राइक एंड वरती. राहुल नॉन स्ट्राइक एंड वरती असणार. शिवमुद्रा ब्लास्टर्स, शिवमुद्रा ब्लास्टर्सच्या संघनायकांना विनंती, आपण टीम व्हेरिफिकेशन, टीम लिस्ट आणि इनिंग ब्रेक मध्ये या. या काय शॉट आहे, 6 धावा इथे मिळतील. यावेळीला बॉल पुढे टाकला आणि त्याच्यावर अक्षरशः तुटून पडला. लॉफ्ट केला बॉलला, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल पोहोचला आणि हा उत्तुंग षटकार यावेळीला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पाहूया या चेंडूचा. स्लाइटली ओव्हर पिच होता, स्लॉट मध्ये मिळाला आणि फक्त चांगलं टायमिंग जोडलं. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट, बॅटमधून टक असा स्वीट साऊंड देखील आला आणि तिथेच निश्चित झालं होतं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. अजून एक वेळेला
एलिव्हेशन आहे, लांबी देखील गाठली आहे. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार महेशच्या बॅटवरून आणि आता बरोबरच 100 इथे गाठलेली आहे. समर्थ या टीमने 102 धावा धाव फलकावर, 3 गडी बाद. पुन्हा पुन्हा 6 धावा पाठोपाठ मोठे फटके येत आहेत. विकेट पडल्यात लवकर, मात्र येणारा फलंदाज देखील तितक्याच ताकदीचा आहे. समर्थ फलंदाज आहे आणि समर्थपणे धावांचा भार त्यांनी उचललेला आहे. 102 7व्या षटकामध्ये 100 ओलांडली जाते. 3 गडी बाद 102 समर्थ चॅलेंजर्स. तर सागर बाद झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि 2 लगातारचे षटकार, म्हणजे आधीच्या बॉलवर विकेट होती इथे सागर बाद झाला होता, परंतु त्यानंतर मात्र डगआउट मधून सेट होऊन आल्याचाच प्रत्यय इथे दिला. 2 षटकार ठोकले. शेवटच्या षटकाला सुरुवात होते. पहिला चेंडू यावेळेला हवेत आहे, परंतु इथे झेल होणार नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न होता. नॉन स्ट्राईक एंड वरून फलंदाज निघाले होते, मात्र इथे नकार मिळेल, परत यावं लागलं. कोणतीही धाव मिळणार नाही आहे चेंडूवर. करंट रन रेटवर जर आपण नजर टाकली तर जवळपास 14.5-15च्या आसपास करंट रन रेट आता पाहायला मिळतोय आणि या सरासरीने 100+ धावा झाल्यात. 102 धावा, 3 गडी बाद. अजूनही 5 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. राहुल 8 वर येत आहेत. महेश 2 बॉलमध्ये 12चे 2 षटकार आपण पाहिले. अगदी ताबडतोड फलंदाजी आणि ते फलंदाज धावपात झाला होता, माफ करा, धावपात झाली होती. 4था धक्का आणि आता इथे 5वा धक्का देखील लागला असता, मात्र क्षेत्ररक्षकाने थोडीशी चूक केली. झेल टिपलेला नाहीये. बरोबरच 1 धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. शेवटच्या षटकामध्ये नेमकं काय करते आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेणारा बॉल राईज झाला आणि त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेला देखील केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र कोणतीही चूक या वेळेला करताना पाहायला मिळालेला नाहीये. 5वा धक्का बसतोय 103 या धावसंख्येवर समर्थ चॅलेंजर्सला. सुरुवात ज्या पद्धतीने केली होती 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं नरेश सर 26 होत्या पॉवर प्ले मध्ये आणि तोच रिदम फलंदाजांचा पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पाहूया या चेंडूचा. आउटसाइड ऑफ स्टंप टप्पा बाहेर ठेवला, तिथून वळण घेतलं, ऑफ कटरचा वापर केला होता, मात्र अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला आणि त्यामध्ये अपयश आलं. पुढे सरसावले होते. डान्सिंग डाऊन द विकेट, डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, मात्र तेवढाच चांगला झेल टिपला गेला. ओहो, या बीला कटरचाच वापर आहे. लाईन मिस केली होती. धावबादच्या स्वरूपाने अजून 1 विकेट मिळेल. 6वा धक्का बसतोय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 103 धावा, 6 गडी बाद. काही चेंडू अजूनही शिल्लक आहेत पहिल्या डावातले. यानंतर आजच्या दिवसातील अजून एक मोठी लढत आपल्या समोर रंगणार आहे. जोगेश्वरी जॅगवर्स आणि त्यांच्या विरुद्ध असतील शिवमुद्रा ब्लास्टर्स. या 2 संघांच्या दरम्यान तो सामना रंगेल. इथे पाहूया. आउटसाइड ऑफ स्टंप तब्बल 5व्या किंवा 6व्या स्टंपवर हा बॉल टाकला असेल आणि तिथून मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. कोणतंही कनेक्शन नव्हतं. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला होता. पुन्हा वाईड यॉर्करचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये बॉल जाईल, तिथे क्षेत्ररक्षक आहे, थ्रो करेल. तोपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या गेल्या. दुहेरी बरोबरच धावफलक 105 वर पोहोचलाय. आता शेवटचा 1 चेंडू इथे शिल्लक असणार आहे पहिल्या डावाचा. समर्थ चॅलेंजर्स एक चांगलं चॅलेंज इथे निर्माण करतायत पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना, मात्र दुसऱ्या डाव्यात देखील पलटवार पाहायला मिळणार का याची उत्सुकता लागेल. क्रॉस बॅटने खेळलाय, ऑन साईडला जाईल अलॉंग दी कार्पेट, स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. थ्रो मात्र थोडासा खराब आहे. बरोबरच धाव घ्यायची होती, मात्र इथे 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद होतोय. 2 धावा इथे मिळालेल्या आहेत. 107 वर 7वा धक्का लागलाय. 8 षटकांचा खेळ संपलाय. 108 धावांचं लक्ष्य आता दुसऱ्या डावामध्ये इथे पूर्ण करायचं असेल. पहिल्या डावाचा लेखाजोगा आपल्या समोर असणार आहे. सुरुवातीपासूनच आक्रमकता दाखवली गेली, त्यानंतर सागरने अर्धशतक झळकावलं. अगदी 16 बॉलमध्ये 50 धावा त्याने काढला, मात्र 17व्या चेंडूवर तो कॉट बिहाइंडच्या रूपाने बाद झाला. अजून एक मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला होता. त्यानंतर काही विकेट आल्या
आणि ती जी धावसंख्या अजून पुढे जाऊ शकली होती त्याला थोडासा लगाम लागला असं म्हणायला हरकत नाही. मात्र ही धावसंख्या देखील एक चांगली फायटिंग टोटल आहे या सामन्यामध्ये. समर्थ चॅलेंजेस करून आपण बघतोय पहिल्या डावातील काही हायलाइट्स आहेत. सुरुवात चांगली झाली होती, मोठी भागीदारी पहिल्या विकेटसाठी बघायला मिळाली. आणि शिवमुद्रा संघाच्या मॅनेजमेंटला विनंती, आपण स्क्रुनिटी डिपार्टमेंटचे संपर्क साधा. तर मैदानामध्ये नाणेफेकीचा कौल आता संपन्न होणार आहे आणि तिथे शिवमुद्रा ब्लास्टर्स आणि त्यांच्या विरोधात जागृती जॅग्वार्स, जोगेश्वरी जॅग्वार्स अशी मॅच होणार आहे. आणि त्यासाठी जाऊ आपण योगेश रुपेकर सरांकडे. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. यानंतरचा होणारा सामना जोगेश्वरी जॅग्वार्स विरुद्ध शिवमुद्रा ब्लास्टर्स. जोगेश्वरी जॅग्वार्सचे संघनायक अमित झरकर आणि शिवमुद्राचे संघनायक रोहित खिलारी आपल्यासोबत आहे. नाणेफेक आपण या ठिकाणी करत आहोत. नाण्याच्या एका बाजूला माणिकच्या नॉक सिरीज, दुसऱ्या बाजूला पुनीत बालन ग्रुप. कोण कॉल घेत आहे? रोहित खिलारे शिवमुद्रा कॉल घेत आहेत. पुनीत बालन ग्रुप असा कॉल दिलेला आहे. माणिकच्या नॉक सिरीज जोगेश्वरी जॅग्वार्सने नाणेफेक जिंकलेला आहे. अभिनंदन. काय निर्णय आहे सर? बॅटिंग घ्यायची परत निर्णय घेतोय आम्ही स्वतः. आम्ही आज पण बॅटिंग घ्यायचा निर्णय घेतोय. फलंदाजीचा निर्णय आपण घेतलेला आहे. शुभेच्छा निर्णयाला. क्षेत्ररक्षण गोलंदाजी शिवमुद्रा ब्लास्टर्सकडे आलेली आहे. दोन्ही संघाचं मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा. पुढच्या 10व्या मिनिटात आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. नियमाप्रमाणे आपण त्यांना जिंकलेलं नाणेफेक भेट देत आहोत. जिंकलेलं नाणं या ठिकाणी त्यांना भेट देत आहोत. नाणेफेक उत्तम झालेले जोगेश्वरी जॅग्वार्स. थँक्यू व्हेरी मच. फ्रेंडशिप कप 2025 आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पॉट बाय माणिकच्या नॉक सिरीज. 300% अधिक ऑक्सिजन. प्रायोजक पुनीत बालन ग्रुप. धन्यवाद. नवीन मॅच सुरू होणार आहे. टॉस झालेला आहे, मात्र त्या अगोदर पहिला डाव 105 वरती थांबलेला आहे आणि विजयासाठी 107 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 108 धावांची आवश्यकता आहे गरुड स्ट्रायकर्सला. तर असाच मोठा स्कोअर दगडूशेठ वॉरियर्सचा पार केलेला आहे गरुड स्ट्रायकर्सनं. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा त्यांना मोठ्या धावसंख्येला उत्तर द्यायचं. यावेळेस समर्थ चॅलेंजर समोर आहे, त्यामुळं हे आव्हान अधिक कठीण असेल, अधिक बिकट असेल. तर पाहायचं आहे 107 धावा जरी फलकावरती असल्या तरी हा स्कोअर म्हणजे शॅम्पेन फोडावी असा काही स्कोअर नाही आहे. कारण काल याच मैदानामध्ये 116 धावांचा पालापाचोळा झालेला आपण पाहिलेला आहे. तिथे 107 धावांचं काय होणार हे बघूया आणि ऐकूया समालोचन कक्षातून योगेश सुपेकर सर, त्यांच्या समवेत शैलेश निवंगुणे सर. धन्यवाद. धन्यवाद सर. पहिल्या डावामधील आपण बॅटिंगचा एक विस्फोटक असा पवित्रा पाहिला, ज्या सर्वच बॅटरने प्रामुख्याने जी बॅटिंग केली. वैयक्तिक 50 धावा, अजून एक अर्धशतक आपण पहिल्या डावामध्ये पाहिलं. आता पाहूया दुसऱ्या डावामध्ये. हे दोन्ही संघ जे आपण पाहतोय ना मैदानामध्ये, या दोन्ही संघांनी पहिली एक मॅच जिंकलेली आहे. त्यामुळे इथे दुसरा विजय संपादन करण्यासाठी हे दोन्ही बॅटर, दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात शिरतीचे प्रयत्न करतात. पहिल्या डावामध्ये केलेली अप्रतिम अशी बॅटिंग आणि त्यानंतर आपण पाहतोय इथे दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होईल. गरुड स्ट्रायकर्स विरुद्ध समर्थ प्रतिष्ठान, या दोन संघांमध्ये सुरू असलेली लढत. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येतात. स्ट्राईकला असतील ते मुकुंद, तर नॉन स्ट्राईकला असतील ते अविनाश, तर गोलंदाजी मार्गवरती प्रसाद. काल देखील प्रसाद यांनी सुरुवात चांगली केली, दमदार केली. पाहूया या मॅच मध्ये एक मोठ्या धावसंख्येला डिफेंड करण्यासाठी कशा प्रकारे इथे गोलंदाजी करतील. मुकुंद कोणी पाहिला असेल नसेल, परंतु आज आपण मैदानामध्ये मुकुंद यांना पाहतोय जो बॅटिंग साठी सज्ज होतोय.
लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि माझ्या बरोबर पुन्हा एकदा सुपेकर सर जोडले जातात. वेलकम सर. धन्यवाद. सलामीला वेलकमची सलामी गरुड स्ट्रायकर्सने दिलेली आहे. थेट सीमारेषे पार चेंडू. क्या बात आहे. जबरदस्त खेळी. गरुडचं खातं उघडलंय पहिल्या चौकारामध्ये. पहिल्या चेंडूवरती ठोकलेला चौकार आणि ज्यावेळेस तुम्हाला 100 पार धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला सुरुवात काहीशी अशीच करायची असते आणि हा देखील एक पुस्तकी फटका मुकुंद यांच्या बॅट मधून येतोय चौकारासाठी. 4 धावेने इथे शुभारंभ तर झालाय. श्री गणेशा झालाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलकासा बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय गली क्षेत्रामध्ये. शॉट थर्ड वरती खेळाडूने जाऊन चेंडू अडवलाय. फेकी होते त्या दरम्यान सिंगल. एकेरी धाव. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 5. सुपेकर सर आमच्या बरोबर जोडले जात आहेत. सर 108 धावेंचा पाठलाग आहे आणि सुरुवातीपासून जे आक्रमण मुकुंद यांनी सुरू केलंय याबद्दल तुम्ही काय सांगाल? या धावसंख्येचा पाठलाग या मैदानामध्ये होऊ शकतो आणि हा संघ इथे पूर्ण करू शकतो? सगळी उत्तरं तुम्ही बोलण्यातूनच दिलेली आहेत. होऊ शकतं आणि करू शकतो. शैलेशजी पाहिलं गेलं तर 108 धावसंख्या थोडं अवघड आहे परंतु तितकंही सोपं करण्याचा प्रयत्न हे 2 फलंदाज हे 2 गरुड या ठिकाणी करतील असा विश्वास या ठिकाणी आहे. गरुड स्ट्रायकर्स नावच तसं जोरदार दिलेलं आहे त्यांनी की सहज मारू शकतात. प्रत्येक ओव्हरला चौकार आणि षटकार हे कंपल्सर असणार आहे तेव्हाच ते टार्गेट गाठू शकतील असं मला वाटतंय. हा देखील चेंडू काहीशी गती कमी केली. प्रसाद यांनी ओळखलाय अखूट टप्प्याच्या चेंडूसाठी. मुकुंद इथे सज्ज आहेत आणि त्याचमुळे अगदी फुलर लेनचा चेंडू हळुवार पद्धतीने हाताळला आणि त्या दरम्यान चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. स्वतःवरती काहीसा नाराज होतोय मुकुंद परंतु ज्यावेळेस तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचंय या क्रिकेटवरती जे प्रेम आहे ते स्वतःवरती नाराज झाल्यानंतरच तुम्हाला त्यावरच्या अजूनही आदर आणि ते प्रेम अजूनही वाढताना आपण पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती. डीप काऊ कॉर्नर चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय मुकुंद यांच्या बॅट मधून षटकार. 6 धावा. जसं मी मगाशी म्हणालो होतो की ओव्हरला चौकार षटकार आवश्यक आहे तेव्हा कुठेतरी हे टार्गेट 108चं पूर्ण होऊ शकतं आणि त्याची जोरदार खेळी या ठिकाणी सुरू झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे. लाजवाब. क्रिकेट खेळण्याचा छंद गणपती बाप्पाच्या भक्तीचा आनंद फ्रेंडशिप कपचा दरबळतोय मैत्रीचा सुगंध. क्या बात आहे. आज नवा जीवनाचा आनंद आहे. इथे देखील आपण पाहतोय चौकार षटकारांबरोबर गोलंदाज काहीसा अतिरिक्त मारा म्हणजे व्हाईट बॉल इथे हातात उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी अवांतर धाव इथे घोषित केले. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 13. सुरुवात तर दमदार केली आहे मुकुंद यांच्या बॅट मधून. एक चौकार एक षटकार आलाय. आज बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडस चेंज आहे गरुड गणपती या संघाकडून. गरुड स्ट्रायकर्स या संघाकडून जर विचार केला तर 13.57 आहे आणि या रनरेटशीच मिळता जुळता स्कोर पहिल्या षटकामध्ये 13 धावा अविनाश आणि मुकुंद या जोडीने इथे पूर्ण केल्यात. या दोन्ही बॅटरवरती फार मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी त्यांना पेलावी लागेल. प्रामुख्याने पॉवर प्लेच्या षटकांमध्ये इथे सेट होता होता तुम्हाला धावा देखील बनवाव्या लागतील आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक षटकामागे तुम्हाला एक चौकार एक षटकाराची गरज आहे आणि तो तुम्हाला खेळावा देखील लागेल आणि त्यासाठी तुम्हाला रिस्क थोडीशी तरी घ्यावी लागेल. पहिल्या षटकामध्ये प्रसाद यांनी 13 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती येत आहेत ते अमित. पाहूया अविनाश कशा प्रकारे गोलंदाजी करणाऱ्या टीमचा विनाश करेल आणि कशा प्रकारे इथे धावा बनवतील. षटक क्रमांक 2 ची सुरुवात होते. पहिला चेंडू बॅटच्या रडार मध्ये बॉलला पाठवून दिलंय डीप काऊ कॉर्नर मध्ये. सीमारेषा पार. वाघांची धाड फोडलाय पहाड. येतोय षटकार. 6 धावा. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा खेळा किंवा यष्टीची. जोरदार खेळी आपल्याला शैलेश सर या ठिकाणी पाहायला मिळते. ज्या मंडळाच्या मिरवणुकीमध्ये वादन करायला लागतं जे वादन करतायत तेच आता सामन्याच्या एकमेकांच्या विरोधात मैदानामध्ये खेळीमेळीचं मैत्रीपूर्ण लढत या फ्रेंडशिप कपच्या माध्यमातून अनेक वाद्य पथक गणेश मंडळ या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहेत. हा चेंडू देखील अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती षटकार तर दुसऱ्या चेंडूवरती मग मैदानाला अगदी समांतर चेंडू जातोय चौकारासाठी. आला मौका मारा चौका विचार
तर या षटकाची जी सुरुवात होते प्रामुख्याने षटकाराने आणि त्यानंतर आलेल्या चौकाराने पहिल्या 2 चेंडूंवरती तब्बल 10 धावा येत आहेत. इथून पुढचं हे महागडं षटक ठरू शकतं. 100% ठरू शकतं, कारण आपण जर फोर्स पाहिलात तर निश्चितपणे असं वाटतंय की हे षटक फार अवघड जाणार आहे. 23 धावसंख्येपर्यंत आता पोहोचलेलं आहे. सर्व मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी चाललेली आहे. मैत्रीची अत्यंत सोपी व्याख्या पु ल देशपांडेंनी सांगितलेली आहे की रोज आठवण यावी असंही काही नाही, रोज भेट व्हावी असंही काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काही नाही, पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री. थोडक्यात काय, भेटी झाल्या नाही तरी चालतील पण गाठी बसणं महत्वाचं आहे आणि हे ज्यांनी जाणलेलं आहे त्यांनीच माणसातला माणूस पण जाणलेला आहे. ही मैत्री या ठिकाणी फार महत्वाची. त्याच मैत्रीच्या अटूट धाग्यामध्ये गुंफणारा हा फ्रेंडशिप कप 2025 मैत्रीपूर्ण लढतीमध्ये गरुड स्ट्रायकरचा जोरदार स्ट्राईक, उत्तम झेल. चला आता मैदान गाजवू असो हार बा सुरेची. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मजेत आता आपण सारे खेळूया. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अविनाश इथे बाद होत आहेत. पहिल्या 2 चेंडूंवरती तब्बल 10 धावा त्यांच्या बॅट मधून इथे पूर्ण करण्यात आल्या, परंतु सातत्याने जो प्रयत्न इथे सुरू होता त्या प्रयत्नांना मात्र इथे अंकुश लावण्याचं काम गोलंदाजांनी देखील केलंय. पहिल्या 2 चेंडूंमध्ये इथे आपण पाहिलं तर 10 धावा इथे बनवल्या गेल्या आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर विकेट देखील इथे गमावली जाते आणि अविनाश इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतात. नादब्रह्म सर्व वादकांच्या वतीने रखरखत्या उन्हामध्ये मनाला आल्हाददायी गारवा देणारा उसाचा रस संयोजन करता आणलेला आहे. पहिल्या विकेटचं पतन होतंय. अविनाश इथे बाद होतात आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं, इथे 50 वर्षापुढील खेळाडू मैदानामध्ये सज्ज होत आहेत. पाहूया पुढचा चेंडू अमित यांचा प्रशांत यांच्यासाठी. हा चेंडू देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू असेल निर्धाव. मग पहिल्या 2 चेंडूंचा जर विचार केला तर तब्बल 10 धावा इथे अमित याने खर्च केल्या, परंतु त्यानंतरच्या 4 चेंडूंवरती इथे धावही खर्च केले नाही आणि एक बॅटर देखील इथे बाद करण्यामध्ये यश मिळालं. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या होती ती 23, एका गाड्याच्या मोबदल्यात. आपण पाहत आहोत की समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजयजी सातपुते आपल्या नजरेनंच संपूर्ण खेळाडूंना क्षेत्ररक्षणाचं मार्गदर्शन करत आहेत. कशा प्रकारे क्षेत्ररक्षण मजबूत ठेवलं पाहिजे याचं मार्गदर्शन सातपुते सर पॅव्हिलियन मधून करत आहेत आणि तितक्याच ताकदीचे क्षेत्ररक्षण या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतंय आपल्याला. दोन्ही जिगरबाज फलंदाज गरुड स्ट्रायकर्स मुकुंद आणि प्रशांत यांची सुंदर अशी भागीदारीला सुरुवात. 23 धावसंख्या, 1 गडी बाद. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्ग वरती महेश. पहिल्या चेंडूवरती अगदी कठीण प्रश्न इथे मुकुंद यांना विचारतायत. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न मुकुंद यांचा केला जातोय, परंतु त्या दरम्यान फक्त 1 धाव जी जेमतेम पूर्ण केली जाईल. फार वेळानंतर ही धावसंख्या इथे वाढली जाते 1 धावेने. धावसंख्या होते ती 24. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू महेश यांचा सामना करतील ते प्रशांत. थोडीशी शांत आहेत, परंतु प्रशांत इथे जी शांतता आहे, शांतता इथे भंग करण्याचं काम करतील का याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागेल. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी वळण घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये इथे जाऊन विसावला जातोय. कालच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा किताब महेश परदेशी यांनी पटकावलेला आहे आणि तीच गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये 2 षटकांमध्ये 4 धावा खर्च करत असताना 2 विकेट्स आणि त्याचबरोबर बॅटिंग देखील अप्रतिम केली आणि तोच खेळाडू इथे मैदानामध्ये गोलंदाजी मार्क वरती आहे. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण, बॅटच्या समोरून चेंडू गर 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 फिरतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव.
क्या बात आहे. भर उन्हामध्ये तांबडी चांबडी लख 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 असा लखलखता सामना आपण या ठिकाणी पाहत आहोत. समर्थ प्रतिष्ठान गरुड स्ट्रायकर्स. क्या बात आहे. क्या बात. हिट विकेट. सुपर हिट फ्रेंडशिप कप 2025 चा आनंद आपण या ठिकाणी घेत आहोत. आउट दिलेला आहे. महत्वाचा गडी बाद गरुड स्ट्रायकर्स. पण वाढत्या धावसंख्येला तिथे न्याय देण्याकरता दुसरा गरुड स्ट्रायकर्स मैदानामध्ये दाखल. इथे काहीस विकेटचं सॅक्रिफाईस केलंय. ठाऊक आहे प्रशांत यांना की आता संघाला मोठ्या फटक्याची गरज आहे आणि त्यासाठीच संघातील काही बिग हिटरला मैदानामध्ये येणं फार गरजेचं आहे आणि त्याच उद्देशाने स्वतःची विकेट तिथे बहाल केली. हिट विकेट स्वरूपात तिथे बाद होऊन नवीन बॅटर इथे विशाल फटके खेळण्यासाठी मैदानामध्ये सज्ज होत आहेत. पुढचा चेंडू. इथे देखील टप्पा पडल्यानंतर शेवटच्या क्षणी इथे शॉट सिलेक्शन चुकीचं ठरतंय. बॅटची एज आणि त्यानंतर टिपला जातोय चेन. विकेटचं बतात विशाल. बॅक टू द पॅव्हिलियन. अनाहूतपणे लॉंग सिक्सचा किंवा फोरचा मनात विचार असावा परंतु तो विचार घडलाय. चेंडूने बरोबर खेळी खेळलेली आहे आणि थेट टोलवलेला आहे चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अलगद गणेश उत्सव केला आम्ही थाटामाटात भक्ती भावे. केवढं मोठं नुकसान म्हणायचे नाही तर काय. आशुतोष सर कसं उन्हा तड 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 करायलंय. पुन्हा एकदा आपण लाईव्ह कडे या ठिकाणी वळूयात. ए बाबू खिला रे इकडून असं. बर काय अप्रतिम अशी गोलंदाजी महेश यांची पाहायला मिळते आणि जो चेंडूला वळवण्याचा जो विचार आहे तो महेश यांचा अगदी साध्य ठरतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू गिरकी घेतोय. फिंगर रोल केले जातात आणि त्यानंतर यष्ट्यांच्या मागे सुंदर असं कलेक्शन. महेश यांची अप्रतिम अशी गोलंदाजी. या षटकामध्ये केलेलं सुरेख असं कमबॅक. जो वेगाने धावणारा रथ आहे त्याला थांबवण्याचं काम इथे महेशने केलंय. पुन्हा एकदा बोटं फिरवली आहेत आणि पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर स्विंग घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या षटकामध्ये देखील 2 धावा महेश यांनी खर्च केला. एक विकेट प्राप्त केली आहे तर एक बॅटर हिट विकेटचे देखील शिकार ठरलेत. काय सांगाल या गोलंदाजी बद्दल. खेळपट्टीचा पुरेपूर वापर आणि फिंगर रोल करण्याची जी ताकद आहे याबद्दल देखील. कसं आहे गोलंदाजीचा अंदाज फलंदाजाला येत नाही त्यामुळं अशी गडबड झालेली आहे आणि तो अंदाज न आल्यामुळं काय सांगायचं. सातपुते साहेब तल्लीन खुश झाले. वा वा वा. पॅव्हिलियन अख्खा असून टाकलं त्यांना. नंतर विकेटच्या विकेट पडले. वा वा वा. विकेट किपर म्हणतात म्हणजे त्याला जो विकेट घेतो किपरिंग करताना. वा वा वा. त्याचा सत्कार वाड्यावर ठेवू. नक्कीच आपण पाहतोय चौथ्या षटकाची सुरुवात. तन्मय इथे गोलंदाजी मार्क वरती आलाय. तन्मय त्याने गोलंदाजी करतोय. मागच्या मॅच मध्ये देखील अप्रतिम अशी गोलंदाजी त्यांनी केली आणि इथे देखील सुरुवात निर्धाव चेंडूने होतोय. जो सेट बॅटर आहे मुकुंद 7 चेंडूमध्ये 12 धावांवरती खेळतोय आणि त्यावरती फार मोठी इथे जबाबदारी असेल. इथे देखील काय फटका इथे सजवलाय. हाय अँड हँडसम बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. दिलेला दणका. इथे येतोय षटकार 6 धावांसाठी. जोरदार सिक्सर. चेंडू गायब. दुसरे 2-2 चेंडू. अतिजड्डीचा सुंदर असा आक्रमक सामना. दोन्ही संघ अत्यंत जबरदस्त खुंखार आणि जोरदार. समर्थ प्रतिष्ठान गरुड स्ट्रायकर्स. क्या बात है. पुन्हा एकदा फुल टॉस. परंतु या फुल टॉस वरती फुल टोल वसूल करता आला नाही. चेंडू मिड विकेटच्या दिशेने. एक धाव मिळतीये.
मुकुंद एका बाजूने चांगली बॅटिंग करतो, 8 चेंडूंमध्ये 18 धावेंवरती इथे आतापर्यंत ते 9 चेंडूंमध्ये 19 धावेंवरती ते नाबाद आहेत आणि एक चांगली फटकेबाजी आपण त्यांची पाहतोय, परंतु दुसऱ्या बाजूने देखील साथ मिळणं फार गरजेचं आहे. समालोचन कक्षामध्ये आयुर्वेदिक उसाच्या रसाचा आनंद घेताना समालोचक आणि सर्व टीम, क्या बात आहे. निखिलजी आपलं काय म्हणणं आहे? जोगेश्वरी जॅगवर्स अत्यंत सुंदर शिवमुद्रा आणि आपली आहे, तर काय मत असणार आहे आपलं? क्या बात. शिवमुद्राचा विश्वास जाज्वल्य आहे, आम्ही तर चांगलंच खेळणार. करुण दाढी भारी परफ्यूम मारून आलेले सर्व खेळाडूंचं स्वागत आहे. हा चेंडू देखील काहीसा उसळी कमी घेतोय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. मुकुंद एका बाजूने धावा बनवतोय, जो नॉन स्ट्राईकला गेल्यानंतर मात्र धावा इथे रोखल्या जात आहेत. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता 3 कॅमेऱ्यांच्या अँगल मधून कशा पद्धतीने इथे हा चेंडू हाताळला गेला. पुढचा चेंडू, हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा, इनसाइड आउट. या फटक्याची आतुरता चैतन्य यांच्या बॅट मधून नवचैतन्य जागवणारा सुरेख फटका, 4 धावा. क्या बात, क्या बात. चौकार चौकार, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में का दम था, चौकर गया उधर, फील्डर ही कम था. चांगला फटका इथे सजवला जातोय. पहा आपण आतापर्यंत सगळ्या गोलंदाजीचा अनालिसिस पाहिला तर 4 षटकांमध्ये 35 धावा. अजूनही विजयाचं लक्ष्य फार मोठं आहे, परंतु या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला तितकेच मोठे फटके खेळावे लागतील. तो प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. अजूनही रिक्वायर रन रेट म्हणावा तसा इथे आवाक्याच्या बाहेर नाहीये. 18 धावा तुम्हाला षटकामागे बनवायच्या आहेत, जवळपास 18. आणि त्या धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल हे देखील पाहावं लागेल. सोनू, कॅमेरामन सोनू फॉलो करायचं, बॅट घेऊयात. माणिकचंद अक्षरी 300% अधिक ऑक्सिजनचा आनंद या ठिकाणी दोन्ही खेळातील खेळाडू या ठिकाणी घेतात. आपण सातपुते यांच्याशी गप्पा मारणार आहोत, काय रणनीती असणार आहे, तर कॅमेरा आपल्याला या ठिकाणी आहे. सरजी समर्थ प्रतिष्ठान, क्या बात आहे. एकच कल्ला करताना आपण या ठिकाणी पाहतायत गरुड स्ट्रायकरचे 2 फलंदाज 108चं धावसंख्येचं चक्र 18चं भेदण्यासाठी सज्ज झालेले आहेत. तर आत्ताच्या या घडीला नेमकं काय विचार आहे मनात, कसं धावसंख्येपासून रोखलं जाईल, रणनीती काय व्यूहरचना? रणनीतीमध्ये बॉलरची आम्ही ठरवले आहेत, त्या बॉलरची थोडीशी व्यूहरचना थोडीशी बदलतो आम्ही आणि त्यामध्ये काही वेगळी रचना करून कॅप्टन तन्मय याच्या मार्गदर्शनाखाली धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न आम्ही शेवटपर्यंत करणार आहोत. या बात आहे. अत्यंत चिवट आणि बिकट क्षेत्ररक्षण आहे, मुंगीला जायला जागा नाही, जे चेंडू काय जाणार आहे, परंतु अत्यंत सुंदर असं काम तन्मयजीने ज्यात तन्मयतेने फिल्डिंग लावलेली आहे, अत्यंत सुंदर या ठिकाणी आहे. तर आता उत्सुकता आपल्या सर्वांची वाढत जाणार आहे, कसं रोखणार आहे या फलंदाजांना या धावसंख्येपासून, कसं चिवट आणि बिकट क्षेत्ररक्षण राहणार आहे. आपण त्याही गोष्टीचे अपडेट आपल्यापर्यंत आम्ही पोहोचत राहणार आहोत. समर्थ प्रतिष्ठान, गरुड स्ट्रायकर्स. पुन्हा वळूयात समालोचन कक्षाकडे. बाई मुकॅम्बो खुश हुआ. धन्यवाद. आणि खऱ्या अर्थाने सगळेच खुश झालेत, नुसतं मुकॅम्बोज नाही. मॅचकडे आपण लगेचच वळतोय. शेवटचे 24 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 18चा रिक्वायर रन रेट आहे. स्ट्राईकला मुकून पहिला चेंडू जयष्टीच्या बाहेर, पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. काहीसा बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न प्रवीण यांचा आणि तो चेंडू उजयष्टीच्या फार बाहेर हाताळल्या कारणाने पंचांनी इथे गोलंदाजाला दंडित केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 24 चेंडू आणि 72. अजूनही इथे धावेची गरज आहे. पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक महेश डाऊन दी बॉल. इथे हातात आलेली संधी गमावली आहे आणि मुकुंद यांना जीवदान मिळत आहे. काय सांगाल, झेल सुटलाय आणि इथे जीवदान मुकुंद सारख्या बॅटरला मिळत आहे. हे जीवदान महागात पडू शकतं की नाही? क्रिकेटचा आहे हा खेळ, सुटली आहे झेल, म्हणून आम्ही खाणार आहोत भेळ. अत्यंत जीवट क्षेत्ररक्षण असताना सुद्धा झेल सुटलेली आहे आणि म्हणून मग देशपांडे म्हणतात, चुकीला माफी नाही, कॅशला पर्याय नाही,
22 बॉलात 69 धावा करायच्या आहेत सूर्या. कसे होणार आहे? धावेला माफी नाही. इथे तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. 22 चेंडूंमध्ये 69 धावा. आमचे प्रेक्षक देखील मुख्य स्क्रीन वरती अगदी स्तब्ध बसून मॅचचा आनंद घेत आहेत. दुपारचं सत्र आहे आणि तो गारवा, मॅचचा गारवा त्यांना या मैदानामध्ये खिचून घेऊन येतोय आणि त्याचा आनंद देखील घेतात. इथे मात्र बॅकफुटला जाऊन बॉलला फोर्स केलाय आणि काय फटका सजवलाय, काय तो फटका, काय ते एलिव्हेशन, काय ते डिस्टन्स. ओके मध्ये येतोय षटकार. 6 धावा. क्या बात आहे. चौकार षटकार कसा एकदम ओके मध्ये. गरुड स्ट्रायकर जबरदस्त स्ट्राईक देते, जो स्ट्रोक देत आहेत. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रन बरोबर. आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकामध्ये षटकारबाजी जी केली जाते, बरं एका बाजूने नव्हे तर दोन्ही बाजूने आता आक्रमणाला सुरुवात होते. 20 चेंडूंमध्ये 63 धावा काहीशा अवघड आहेत, परंतु अशक्य नाही आहेत. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. ती शिर्तीचे प्रयत्न कशा पद्धतीने केले जातील. गोलंदाजावरती इथे आक्रमण चढवलंय. चैतन्य यांना देखील ठाऊक आहे मुकुंद चांगल्या फॉर्म मध्ये आहे, त्याला देखील चांगली साथ द्यावी लागेल. हा चेंडू मात्र भरकटलाय उजयष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. मिस्टर एक्स्ट्राच इथे धावसंख्येमध्ये ऍड होतील. बघा काही प्रेक्षक मॅचचा आनंद मॅच खेळून झाल्यानंतर अगदी निवांत बसलेत. काही निरागस चेहऱ्याने, मलूल चेहऱ्याने या ठिकाणी सामना बघत बसलेले आहेत. हा त्यांचा नाईलाज आहे का आवड आहे, ही द्विधा मनस्थिती त्यांच्या चेहऱ्यावरून आपल्याला पाहायला मिळते. परंतु क्या बात आहे, सुंदर असं वातावरणात संघाला प्रोत्साहन देण्याकरता बसलेले आहेत. काही मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत. प्रेक्षक म्हणजे एकदम एक प्रतिम आहेत. क्या बात आहे. समोर सामना चालू सुद्धा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघतायत. पुन्हा एकदा बिगिट. काय फटका इथे सजवला. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या डोक्यावरून सीमारेषा पार. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रन आउट काढा खेळा किंवा यष्टी. मॅच बॉल आलेला आहे. आता मैदान गाज स्क्वेअर लेग पंचांकडे तो चेंडू दिला तरी चालेल, कारण फार मोठी फटकेबाजी आहे. षटकारबाजी इथे सुरू झाली आहे. ज्या धावसंख्येची गरज होती ती धावसंख्या जवळपास या षटकामध्ये 2 षटकार आलेत, 2 अवांतर आहेत, एक डबल, एक सिंगल आहे आणि एक चेंडू डॉट देखील आहे. शेवटचा चेंडू असेल. 19 चेंडूंमध्ये अजूनही 56 धावेंची गरज. हा चेंडू फार महत्वाचा आहे. पाहूया महत्वाच्या चेंडूवरती काय होतं. पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न केला. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. चैतन्य यांना मात्र तंबूच्या आश्रयाला धाडण्यामध्ये प्रवीण यांना यश मिळत आहे. चौथा बॅटर बाद होत तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. चैतन्याचा जो आत्मविश्वास आपण पाहिला की चैतन्यने येतानाच 11 चेंडूमध्ये 22 धावा करत धावसंख्या वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. एक जबरदस्त आत्मविश्वासाने परिपूर्ण असणारे दोन्ही जाबाज फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले आणि झेल या ठिकाणी झेललेले तितक्याच तन्मयतेने यष्टीरक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकांना अचूक अंदाज घेतलेला आहे. रणत्या सूर्याचे किरण डोळ्यावरती असून सुद्धा त्यांना भेदून त्याने चेंडूवरती काबीज केलं, राज्य मिळवलंय. आणि आपण पाहत आहोत की ही इलेक्ट्रिक बाईक मॅन ऑफ द सिरीज कोण बसून जाणार घरी या बाईकवर. हवा के साथ साथ घटा के संग संग साथी चल असं गाणं म्हणत त्याची उत्सुकता 9 तारखेपर्यंत ताणून ठेवणार आहोत. नक्कीच ज्या ट्रॉफीसाठी हे खऱ्या अर्थाने युद्ध आहे आणि मॅन ऑफ दी सिरीज कुठल्या खेळाडूकडे ती इलेक्ट्रिक बाईक जाणार आहे याची देखील उत्सुकता आपल्याला 9 तारखेपर्यंत इथे राखून ठेवावी लागेल. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे सुरू होईल. 6व्या गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा एक यशस्वी गोलंदाज, या स्पर्धेतील सर्वात कंजूस गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती. नाव आहे महेश परदेशी. तर स्ट्राईकला तेवढाच ताकदवान मुकुंद सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक आणि त्या ठिकाणी मुकुंद नावाचं वादळ देखील शमावलं जात आहे. महेश परदेशी आले, विकेट मिळवली आणि प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटला ढकलण्याचं काम केलं. विकेटचं पतन.
धन्यवाद जोगेश्वरी जागवार्स आणि त्यांच्या विरोधात शिवमुद्रा. आपल्या दोन्ही टीमच्या खेळाडूंना कॅप्टनला विनंती असेल आपली प्लेइंग 11 घेऊन लगेच कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. खेळाडूंचं व्हेरिफिकेशन या ठिकाणी केलं जाईल आणि त्यानंतर पुढील मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. ऍक्शन रिप्ले मध्ये दोन्ही खेळाडूंचे हावभाव. बॅटर चुकीचा फटका खेळल्याचं स्पष्टपणे चेहऱ्यावरती दिसतंय. तर चांगला झेल आणि चांगली विकेट प्राप्त केल्यानंतर महेश यांच्या चेहऱ्यावरचे देखील हावभाव. हा चेंडू हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने ढकलून दिलाय. एकेरी धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. आलोक यांच्या बॅट मधून आलेली सिंगल. धावसंख्या होते ती 53 धावा. चांगली गोलंदाजी महेश यांची आपण पाहिलेली आहे. योगेश आणि आलोक ही जोडी मैदानामध्ये आहे. 16 मध्ये 55 धावा अजूनही बनवायच्या आहेत. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण जे घेतोय त्या वळणावरती अडकवण्याचं काम इथे बॅटरला देखील केलं जात आहे. चांगली गोलंदाजी इथे हाताळली जाते. काही मॅक्सिमम आपण पाहिले मुकुंद यांच्या बॅट मधून कशा प्रकारे इथे फटकेबाजी करण्यात आली. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये जी षटकारबाजी झाली कुठेतरी वाटलं की धावा चेस होतील, परंतु महेश इथे सहजासहजी करून देत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने दुहेरी धावेचा प्रयत्न. डायरेक्ट हिट तर झाला आणि पंचांचं बोट आकाशाकडे. इथे विकेटचं पतन होईल. क्रिकेट मधली आत्महत्या. आलोक इथे होतील धावबाद. 6व्या विकेटचं पतन. 6वा बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन. डगआउट मध्ये देखील आपण पाहतोय जय समर्थचा जयघोष केला जातोय. आमचे कॅमेरामॅन देखील प्रत्येक गोष्टीला इथे बारकाने टिपतात. पुन्हा एकदा सुंदर असं यष्टीरक्षण पंचांकडे अपील आणि त्याचबरोबर इथे तिसरा पंचांचा निर्णय आणि त्याकडे आपण वळतोय. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. आउट आहे की नाही ते पाहायचंय का? लाव रे तो व्हिडिओ. हे बघा हे दूध का दूध आणि पाणी का पाणी. जे जे काही केलं ते खळ खट्याक समोर. हे बघा आउट. केवढं नुकसान. गरुड भरारी घेण्यापासून संघाला रोखण्याचा आतोनात प्रयत्न समर्थ प्रतिष्ठानचे सर्व खेळाडू या ठिकाणी करत आहेत. धावसंख्येची गरुड झेप पोचेल का तिथपर्यंत सर्वांना उत्सुकतेचा विषय. कारण 13 चेंडू मध्ये 54 धावसंख्येची गरज आहे. लक्ष थोडंसं अवघड होत चाललंय कारण ज्या मध्यंतरामध्ये विकेट्स प्राप्त केल्या जातात. काही गोलंदाजी केली महेश यांनी आतापर्यंत. विकेट्स आणि फक्त विकेट्स त्यांच्या कॉलम मध्ये लिहिल्या जातात. अप्रतिम गोलंदाजी आणि त्याचबरोबर अप्रतिम असं क्षेत्ररक्षण देखील होत आहे. धावसंख्येत 1 ने जेमतेम वाढ होईल. धावसंख्या होते ती 55. 6 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला आणि महेश परदेशी यांनी पुन्हा एकदा आजच्या दिवसातील सर्वोत्तम स्पेल त्यांच्या कारकिर्दीमधला इथे पेश केलाय. 2 षटकं हाताळली. 4 धावा खर्च केल्या आणि 4 बॅटर त्यांनी बाद केल्यात. महेश परदेशी यांची जर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. क्या बात है परदेशी मेरे यारा वादा निभाना जीतने के बाद हमें भूल ना जाना. महेश परदेशी यारा दिलदारा. 57च्या धावा केवढा दरारा. फॉल ऑफ विकेट्स देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकता कशा पद्धतीने इथे विकेट्स गमावल्या गेल्या. महेश यांनी केलेली अप्रतिम अशी गोलंदाजी. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये मिळवलेलं यश. त्याचबरोबर धावबाद. ती वेगवेगळ्या पद्धतीने इथे बॅटर बाद झालेत. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा आहे. सागर इथे गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिलं षटक हातात आहेत. 1-1 धावेसाठी इथे फारसे प्रयत्न
गरुड गणपती गरुड वॉरियर्सच्या संघाला करावे लागतात आणि ती धावसंख्या ज्या धावसंख्येचा इथे पाठलाग आहे ती मात्र फार दूरवरती राहते. अब तक 56 धावसंख्या इथे होते. आसमंतामध्ये भिरकवलेला चेंडू सीमारेषे पार, षटकार. आला मौका मारा चौका चांगला फटका इथे सजवला जातो. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता जागा बनवली आणि योग्य ती जागा त्या चेंडूला दाखवण्यात आली. 6 धावेची मोहर, 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. अजूनही मॅच संपलेली नाहीये कारण फटकेबाजी अगदी दमदार आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. धावसंख्येत 6 ने वाढ, धावसंख्या होते ती 62. लक्ष थोडंसं मोठं आहे, प्रयत्न देखील तितकाच दमदार आहे. अजूनही वेगात फटकेबाजी करावी लागेल आणि त्याच अनुषंगाने इथे बॅट फिरवली जाते परंतु प्रॉपर टायमिंग इथे होत नाहीये. परंतु जितकं झालंय तितकं देखील पुरेसं आहे. षटकारापाठोपाठ पुन्हा एकदा आकाश यांच्या बॅट मधून जमिनीला समांतर येतोय चौकार. 4 धावा. मोक्यावर चौका मारणं यालाच म्हणतात. तुम्ही समांतर गेलेला चेंडू, कोणीही क्षेत्ररक्षक उपस्थित नाही, अडवण्यात अयशस्वी झालेले आहेत. हमें तो अपनोने लुटा घेरो में क्या जम था, बाउंड्री गई उधर, फिल्डर ही कम था. आली रे आली, आता शिक्षर मारायची वेळ आली. आता बॅट्समनची षटकली. आणि मला वाटतं जसं बोललं तसं करून दाखवलंय. चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय आणि षटकार नव्हे तर चौकार नक्कीच आलाय. ज्याप्रमाणे इथे मला वाटतं इथे धाव गृहीत धरली जाणार नाही कारण बॅटरने विकेटच्या मागे जाऊन जो फटका खेळला गेला तो फटका इथे गृहीत धरला जात नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता दोन्हीच्या दोन्ही पाय ज्यावेळेस विकेटच्या मागे येऊन तो खेळण्याचा प्रयत्न केला जातो त्या धावा इथे गृहीत धरल्या जात नाहीत आणि ते चित्र आपल्याला इथे स्पष्टपणे दिसत आहे. चांगलं अंपायरिंग देखील आहे कारण या गोष्टीकडे देखील तुम्हाला बारकाईने लक्ष द्यावं लागतं. दोन्ही पंचांचं त्या बाबतीत कौतुक. इथे कुठल्याही प्रकारची धाव नसेल, निर्धाव चेंडू. क्या बात आहे. आणि हा निर्धाव चेंडू मध्ये तो काही डाव साधलेला आहे आणि आकाश तंबूत परतलेले आहे. आणखीन एक मोठं यश समर्थ प्रतिष्ठान. 8वा बॅट्समॅन 8वा बाद झाला. हा बॅट्समॅन 8वा. आणि आता धावांच्या नवनिर्माणासाठी 9वा बॅट्समन ओपनला आलेला आहे. काव्यात कशी कमाल आणि धमाल होतीये. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. 66 वरती 8 बॅटर बाद आहेत. आठ बॅटर इथे बाद झालेत. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये तर शेवटचं षटक इथे हाताळण्यासाठी येतात ते प्रसाद. आपल्या शब्दांच्या मध्ये स्वल्पविराम देऊन एक हळवी विनंती करायची आहे. ओथंबलेल्या शब्दांनी समालोचन कक्षातून सौरभजी, प्रतीकजी, तन्मयजी आपल्याला कळकळीची विनंती आहे. आपण जी माने जिनियस आहात पॅव्हिलियन मध्ये बसावं, समोर उभं राहू नये. ही अत्यंत हळवे मानाची लाघवी शब्दांची विनंती आपल्याला केलेली आहे. मी प्रशांतजी टिकार यांचे शनिवार वाड्यावरती उभा राहून आभार मानतो की त्यांनी सहकार्य केलेलं आहे. शेवटचा आणि अंतिम षटक पहिला चेंडू प्रसाद यांचा आणि त्या दरम्यान कुठल्याही प्रकारची धाव नसेल. 108 धावेंचा जो पाठलाग आहे तो कुठेतरी अपुरा ठरतोय कारण सामना फार दूरवरती निघून गेलाय. कारण अजूनही विजयासाठी जवळपास 41 धावेंची गरज आहे आणि या 5 चेंडूंमध्ये 41 धावा होतील याची थोडीशी शंकाच आहे. कारण गोलंदाजी इतकी भन्नाट वेगामध्ये आहे, इतकी अचूक आहे की तिथे मात्र बॅटरला बॉल वरती जाऊन खेळणं देखील अवघड होत आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी प्रसाद यांनी केली आहे. आतापर्यंत 8 चेंडू त्यांनी हाताळलेत आणि 14 धावा खर्च केल्यात. विकेटचा कॉलम खाली आहे परंतु तो देखील भरण्याचा प्रयत्न त्यांचा असेल. पाहूया कशा प्रकारे इथे चेंडू हाताळला जाईल. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत,
क्षेत्ररक्षक इथे मात्र बनेल दर्शक. चेंडू जाईल डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर. आर पार परार षटकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा खेळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू सोहार धन्यवाद डीजे. पुन्हा लाईव्ह कडे वळूयात. गडू स्ट्रायकर समर्थ प्रतिष्ठान मध्ये समर्थ प्रतिष्ठानच्या हातात आता सामना आहे आपल्याला पाहायला मिळतं. पण चमत्कार शेवटच्या क्षणी सुद्धा घडू शकतो. तितके जाबाज फलंदाज या ठिकाणी आहे. नक्कीच इथे धावसंख्येचा पाठलाग कुठेतरी अपुरा ठरतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि लक्ष्य फार मोठं आहे, अवघड आहे. आणि अशी जर गोलंदाजी झाली तर मात्र इथे त्यापेक्षा देखील अवघड काम. 2 चेंडू एकाच चेंडू मध्ये आता 63चा टार्गेट गाठायचा आहे. चेंडू 1 धाव संख्या 63. कैसे हो सकता है बॉस. हा चेंडू देखील पायावरती आदळतोय आणि पायाला आदळल्यानंतर ती जेमतेम एक धाव इथे पूर्ण केली जाते. सामना इथे समाप्त होतोय. विजयी संघाचं अभिनंदन करावं लागेल. अप्रतिम असा खेळ इथे त्यांनी संपन्न केला आणि त्याचबरोबर समर्थ चॅलेंजर्स या संघाने घेतलेली अप्रतिम अशी भरारी आणि विजयी संघाचं इथे कौतुक करावं लागेल. समर्थ चॅलेंजर्स 1/33 रन्स 108 धावांचं लक्ष इथे डिफेंड करण्यामध्ये यश आणि दुसरा विजय समर्थ चॅलेंजर्स या संघाने इथे मिळवला. विजयी संघाचं कौतुक आहे. तर गरुड स्ट्रायकर्स या संघाला देखील इथे पराभवाच्या छायेत जावं लागतंय. परंतु अप्रतिम खेळ या संघाने देखील केला. काहीशा चुका झाल्या आणि त्याचं प्रायश्चित मात्र इथे पराभवाने त्यांना द्यावं लागतंय, करावं लागतंय. इथून पुढचा देखील प्रवास त्यांचा सुखकारक हो. कुठल्याही प्रकारची विघ्न त्यांना येऊ नये यासाठी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना. समर्थ चॅलेंजर्स विजय घोडदौड पुन्हा एकदा इथे कायम ठेवतात. लागोपाठच्या 2 मॅच विजयी झालेत. चला आपण लगेच दोन्ही टीमला विनंती असेल आपण मॅच समरी मध्ये पाहतोय. समर्थ चॅलेंजर्स या संघाने निर्धारित 8 षटकांमध्ये केलेल्या 107 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. त्यामध्ये सागर यांच्या बॅटमधून 17 मध्ये 54, तन्मय यांनी 11 चेंडूमध्ये 21, महेश परदेशी 5 चेंडूमध्ये 17, तर राहुल यांनी 9 चेंडूमध्ये 8, तर अविनाश यांनी केलेली गोलंदाजी पहिल्या डावामध्ये 2 षटकांमध्ये 27, एक बॅटर बाद केला. त्यानंतर मुकुंद एका षटकामध्ये 22, एक बॅटर बाद. त्यानंतर योगेश एका षटकामध्ये 5, चैतन्य यांनी 2 षटकात तळली 28 धावा खर्च केल्या, एकही बॅटर बाद केला नाही. तर दुसऱ्या डावामध्ये 108 धावेचा पाठलाग करत असताना गरुड स्ट्रायकर्स मुकुंद यांनी बनवल्या 12 चेंडूमध्ये 22, चैतन्य यांनी 9 चेंडूमध्ये 16, अविनाश यांनी 6 मध्ये 11, तर आकाश यांनी 3 चेंडूंमध्ये 10. तर गोलंदाजीचा अनालिसिस सर्वोत्तम गोलंदाज या गोलंदाजीच्या पूर्णपणे अनालिसिस मध्ये जर पाहिलं ना